क्रिएटिव्ह विचार येत राहत आहेत. पण निर्णय घ्यायला बसलं की गोंधळही वाढत जातोय आणि ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता ना त्यांच्याशी अचानक मतभेद होतात, दुरावा येतो किंवा काही गैरसमज वाढतात. आणि कधी असं वाटतं की सगळं ठीक आहे, पण दुसऱ्या क्षणी सगळं हातातून निसटतंय असंही तुम्हाला जाणवतं ना. ही सध्या कन्या राशीच्या आयुष्यामध्ये चालू आहे. तर ही फक्त परिस्थिती म्हणता येणार नाही, ही ग्रहांची स्पष्ट हालचाल आहे जी तुमच्या विचारांवरती, नात्यांवरती, निर्णयांवरती परिणाम करत आहे. त्यामुळे कन्या राशीसाठी या ग्रहस्थितीचा एकत्रित परिणाम सांगायचं झालं तर आयुष्यात स्थैर्य कमी पण गोंधळच जास्त आहे. सप्तम भावामध्ये शनी मंगळ यांचा नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण होत आहे. अष्टम भावातला रवी अचानक बदल आणि मानसिक दबाव देतोय आणि भाग्य भावातला शुक्र हर्षल युती अनपेक्षित संधी देते आहे, पण स्थिरता देत नाही ना. पण 12व्या भावातला केतू हा अस्वस्थपणा वाढवत आहे, एकटेपणा वाढवत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात समस्या ही बाहेरून येत नाहीत, त्या तुमच्या निर्णयांमधून तयार होत आहेत. म्हणून परिणाम असा आहे की स्थिरता कमी, अनिश्चितता जास्त, भावनिक आणि मानसिक ताण वाढलेला आहे. योग्य निर्णय घेण्यात अडचण येत आहे आणि नातेसंबंध आणि काम या दोन्ही ठिकाणी तणाव वाढलेला आहे. शनी मंगळ यांची स्थिती, शुक्र हर्षल यांची वृषभ राशीतली युती, ह्याचा सर्वांचा परिणाम असा होतो कुटुंबावरती की घरात सध्या एक विचित्र वातावरण जाणवत असतं की कोण उघडपणे भांडत नाहीये, पण शांततेतही ताण जाणवत आहे. हे कसं, तुम्ही स्वभावाने समजूतदार आहात, पण सध्या तुम्ही प्रत्येक गोष्ट जास्त विश्लेषण करत आहात. त्यामुळे साधी गोष्ट ही तुम्हाला मोठी वाटायला लागलेली आहे. काय होतंय हे माहीत आहे का तुम्हाला? कोणी काही बोललं तरी तुम्ही त्यांचा मागचा अर्थ शोधता आणि असं का बोलला ह्यामागे उद्देश काय असेल, आणि इथूनच मग गैरसमज सुरू होत राहतो. असं आहे की छोट्या गोष्टींवरून वाद वाढणे किंवा वडीलधाऱ्यांशी मतभेद होणे आणि मग जोडीदारांशी बोलणं कमी होणे, याचबरोबर थोडा भावनिक दुरावा सुद्धा हळूहळू वाढणं, या गोष्टी घडत राहतील. पण खरी गोष्ट लक्षात घ्या की समस्या ही परिस्थितीमध्ये नाहीये, समस्या तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार करण्याच्या पद्धतीत सुरू झालेली आहे. तुम्ही बरोबर असू शकता, याबद्दल काही दुमत नाहीये, पण प्रत्येक वेळी ते सिद्ध करणं गरजेचं नसतं ना, हे तुम्हाला लक्षात आलंय. थोडं कटू पण थोडं सत्य सांगतो, तुम्ही घरात शांतता ठेवण्याऐवजी प्रत्येक गोष्ट योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात आणि यामुळे मग नातं हळूहळू ताणलं जात आहे. म्हणून याच्यावरती काय केलं तर लक्षात घ्या, अगदी साधे पण प्रभावी गोष्ट सांगतो, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं हे थांबवलं पाहिजे. काही वेळा ठीक आहे म्हणणं जास्त शहाणपणाचं असेल. त्याचबरोबर वडीलधाऱ्या व्यक्तींशी वाद घालण्याऐवजी ऐकण्याचा प्रयत्न करा आणि कुटुंबासोबत वेळ घालवलाच पाहिजे. फक्त उपस्थिती सुद्धा फार महत्त्वाची असते. त्यामुळे कुटुंबाच्या बाबतीत जर तुम्हाला काही सुचवायचं असेल ना, तर लक्षात घ्या, तुम्ही घर सांभाळू शकता, पण सध्या तुम्ही ते समजून घेण्याऐवजी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहात. आता हा जो ग्रहयोग सुरू झालेला आहे याचा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी कसा परिणाम होऊ शकतो? एक कामात सध्या एक गोष्ट जाणवत आहे की तुम्ही मेहनत करता पण अपेक्षित परिणाम हा मिळत नाही. हे तुमच्या पथ्याला नेहमीच पडलेलं आहे, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. पण तुम्ही काम चुकीचं करत नाहीये, पण सध्या तुमची पद्धत आणि प्रतिक्रिया ही तुमच्या विरोधात जात आहे. म्हणून मग काय घडतं, कामात अनपेक्षित अडथळे येतात, लहान चुका मोठ्या मुद्द्यांमध्ये बदलतात, वरिष्ठांशी मतभेदही वाढतात आणि मग याचबरोबर काय होतं, सहकार्यांशी तणावही वाढत जातो. आणि मग इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करता, पण सगळ्यांना ते काही पचत नाही आणि मग तुमचा बरोबर असणं दुसऱ्यांना ते दबाव वाटू शकतं. म्हणून खरी समस्या काय आहे माहीत आहे का, तुम्ही कामावर लक्ष देताय पण लोकांशी वागणं थोडं दुर्लक्षित होतंय आणि मग नोकरीत कामा इतकंच वागणं महत्त्वाचं आहे ना. एक सरळ आणि कडवट वाक्य सांगतो बरं का, तुम्ही काम जिंकत आहात पण लोक थोडे दुरावत चाललेले असतील आणि जर हे असंच चालू राहिलं तर पुढे जाऊन संधी तुमच्याकडून दूरही होऊ शकतात. मग काय होऊ शकतं की तुमच्या वरिष्ठांशी थेट वाद होतील, कामाचं कौतुक कमी होणं, अचानक बदल किंवा बदली होणं आणि मग कसं आहे की नोकरी बदलण्याचा विचारही मनामध्ये येऊ शकतो. म्हणून प्रॅक्टिकली जर विचार केला ना तर प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याची आवश्यकता नाही आहे. बोलताना शब्द आणि आवाजांवरती नियंत्रण ठेवा, तुमच्या सहकार्यांशी सहकार्य ठेवा, स्पर्धा ठेवू नका, निर्णय घाईत घेऊ नका. म्हणून लक्षात घ्या की तुमच्याकडे काम करण्याची क्षमता आहे, पण सध्या लोकांशी जुळवून घेणं शिकणं गरजेचं आहे, नाहीतर प्रगती अडकेल ना.
आता ह्याच ग्रहस्थितीचा परिणाम व्यवसायावरती कसा होईल? आपण जर व्यवसाय करत असाल ना, तर एक गोष्ट सध्या तर स्पष्ट दिसत आहे बरं का, तुमची मेहनत तर खूप चाललेली आहे, पण गोष्टी तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर जात आहेत. तुमचं नियोजन चांगलं असतं, पण सध्या परिस्थिती तशी साथ देत नाही आणि देणार नाहीये. कारण की कसं आहे की व्यवहार अडकतात आणि ते उशिरा पूर्ण होत आहेत. म्हणून पैशाची ये जा अनियमित आहे आणि ज्यांच्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला आहे त्यांच्याशी मतभेद होत आहेत. त्यामुळे भागीदारीत ताण निर्माण होऊ शकतो. आणि मग इथे कसं होतं, मोठी चूक कुठे होते हीच तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पद्धतीने परफेक्ट करण्याचा प्रयत्न करता, हीच चूक असू शकते. पण व्यवसायात सगळं तुमच्या नियंत्रणात नसतं ना, ही सत्यता तुम्हाला स्वीकारली पाहिजे. म्हणून समस्या अशी आहे की तो विचार जास्त होतोय, कधी कधी योग्य वेळ निघून जात असते, किंवा या उलटही होतं, काही वेळा घाईत निर्णय घेता आणि नंतर मग अडकून जाता. त्यामुळे अजून एक मला गोष्ट सांगू वाटते की तुम्ही योजना उत्तम केलेल्या आहेत, पण योग्य वेळेला योग्य कृती केलेली नाही. मग पुढल्या काळात काय होतं, नफा मिळण्याऐवजी नुकसान टाळण्याची वेळ येत आहे. मग काय होऊ शकतं, पैसे अडकतात, अचानक खर्च वाढतोय आणि मग भागीदारी ताण किंवा भागीदारी तुटणं या पण गोष्टी घडतात आणि मग चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होतं. म्हणून तुम्हाला व्यावहारिक दृष्ट्या मला असं सांगू वाटतं की मोठे निर्णय आता तर घाई घेऊ नका. तुम्ही प्रत्येक व्यवहाराची तुम्ही कागदपत्रे तपासा, भागीदारीत स्पष्ट नियम ठेवा, छोट्या सुरक्षित पावलांनी पुढे जा. त्यामुळे मला व्यवसायाच्या बाबतीत असं सांगू वाटतं की सध्या जिंकणं महत्त्वाचं नाहीये, टिकून राहणं व्यवसायात महत्त्वाचं आहे आणि जो टिकेल ना तो नक्कीच पुढे जिंकणार आहे. मित्रांनो, ही जी शुक्र हर्षल युती आहे की नाही, ही पुढे अजून 22 दिवस तर आहेच आणि त्या 22 दिवसात शनी मंगळाची युती पण राहणार आहे, ती 11 मे पर्यंत आहे. त्यामुळे नातेसंबंधात पण ह्याचा परिणाम कसा होतो की तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला पण समोरचा काही तसा अनुभवत नाहीये ना. नातेसंबंधात कसं तुम्ही विचार केला, समजावून सांगितलं, पण भावना व्यक्त करण्यात थोडी अडचण येत आहे तुम्हाला आणि इथेच नातेसंबंधात अंतर तयार होतं. मग काय घडतं, एक छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत, बोलण्यात कडवटपणा जाणवतो आणि मग गैरसमज पटकन होतात. काही वेळा बोलणंच बंद होतं ना. आणि मग इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही जे बोलता ते चुकीचं नसतं, पण कसं बोलता हे तुमचं नातं ठरवत असतं. म्हणून खरी समस्या अशी आहे की तुम्ही नातं समजवण्याचा प्रयत्न करता, पण समोरच्याला समजून घेण्याची गरज आहे ना. तुम्ही उपाय देत आहात, पण त्यांना भावना हवी असते. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही नातं सुधारण्याचा प्रयत्न करता, पण पद्धत चुकीची निवडली जात आहे. आणि मग काय होतं, यामुळे समोरची व्यक्ती हळूहळू दूर जाऊ लागते. याचा तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. काय होतं, मग भावनिक अंतर वाढतं, विश्वास कमी होतो, संशय जास्तच निर्माण होतो, लगेच निर्माण होतो आणि बाहेर आकर्षण पण निर्माण होऊ शकतो. म्हणून याच्यावर काय मला स्पष्टपणे सांगू वाटतं की समोरच्याचं पूर्ण ऐका, मध्येच सोडू नका, भावना व्यक्त करा, फक्त लॉजिक सांगू नका ना. आणि प्रत्येक वेळी बरोबर ठरण्याचा हट्ट तुम्ही सोडला पाहिजे. वेळ द्या, तिथं उपस्थित राहा, पण बरोबर आहेच हा हट्ट सोडून द्या. आणि त्यामुळे नातं टिकवायचं असेल ना, तर बुद्धिमत्ता पुरेशी नसते, संयम आणि भावना दोन्ही लागत असतात. मित्रांनो, सध्या तर संपूर्ण काल सर्पयोग चालूच आहे आणि ह्या संपूर्ण काल सर्पयोगाचा विद्यार्थ्यांवरती कसा परिणाम झालेला आहे. ठीक आहे, क्षमता कमी नाही आहे, उलट तुम्ही इतरांपेक्षा जास्त हुशार आहातच. पण सध्या एक मोठी अडचण काय आहे माहीत आहे का, की तुमचं मन स्थिर राहत नाही आहे. कारण तुमचा राशीस्वामी मध्यंतरी पीडित झाला होता, अस्थ होता. म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसता, पण 10 मिनिटातच विचार दुसरीकडे जातो. कधी अभ्यास, कधी मोबाईल, कधी भविष्याची चिंता आणि शेवटी मग अभ्यास जो ठरवलेला आहे तो पूर्ण होत नाहीये. म्हणून अभ्यासात सातत्य राहणं महत्त्वाचं आहे, तेच राहत नाही ना. पण सुरुवात चांगली होते पण पूर्ण होत नाहीये आणि शेवटच्या क्षणी मग ताण वाढत आहे. म्हणून आत्मविश्वास कधी खूप आणि कधी फारच कमी झालेला दिसतो. म्हणून इथे खरी समस्या अशी आहे की तुम्ही जास्त विचार केला पण कृती कमी केलेली आहे. तुम्हाला सगळं परफेक्ट हवं असतं, पण त्या शोधात सुरुवातच उशिरा होत आहे. म्हणून एक सांगू वाटतं बरं का, की तुम्ही अभ्यासापेक्षा अभ्यासाबद्दल जास्त विचार करत आहात आणि हे सध्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चुकत आहे. यामुळे वेळ निघून जातो अभ्यासाचा आणि ताण वाढतो. मग म्हणून काय होऊ शकतं बरं का, की अभ्यास अपूर्ण पण राहू शकतो, निकाल अपेक्षेपेक्षा कमी येतो ह्या सवयींमुळं, शेवटच्या क्षणी घाई होते, आत्मविश्वास डगमगला जातो. म्हणून ह्याच्यावरती एक लक्षात ठेवा बरं का, तुम्ही रोज ठराविक वेळेला अभ्यास कराच. तुम्ही विचार न करता करा, मोबाईल दूर ठेवा, कमीत कमी त्यावेळेस तर दूर ठेवा. पूर्ण अभ्यास एकदम नाहीये पण थोडा थोडा करा आणि पुनरावृत्तीवरती भर द्या. एक साधी गोष्ट आहे,
हे तुम्हाला कोणतेही कोचिंगचे सांगू शकतील, पण मला आता राशी भविष्यामार्फत सांगायची वेळ आलेली आहे. आता कसं होतं की आरोग्याच्या बाबतीत पण ह्या ग्रहयोगाचा परिणाम कसा होतोय बघा, की तुम्ही आत्तापर्यंत शरीराकडे व्यवस्थित लक्ष दिलं, पण सध्या एक मोठी चूक आहे की तुम्ही तुमचं माइंडसेट जे आहे, मन आहे, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. ते तुमचं डोकं सतत चालू असतंच, विचार तर थांबत नाही, मी सुरुवातीला म्हणालो, पण शरीर हळूहळू थकतं ना. त्यामुळे काय होतंय, ऊर्जा कमी पडते आहे, डोकेदुखी वाढते, अंगदुखी वाढते आहे आणि अचानक मोठ्या प्रवासामुळे झोप नीट लागत नाही, म्हणून बेचैनी वाढते. म्हणून इथे खरी समस्या अशी आहे की तुम्हाला शरीराचा थकवा लक्षात येतो, पण मानसिक ताण तुम्हाला ओळखता येत नाही. म्हणून तुम्हाला वाटतं की मी ठीक आहे, पण आतून ताण हा साचत जात असतो. त्यामुळं तुमचं शरीर थकत नाहीये, तुमचं मन तुम्हाला थकवत आहे. ह्यावरती जरा तुम्ही चिंतन करा, आत्मपरीक्षण करा, आणि जर हे असंच चालू राहिलं तर लहान समस्या मोठ्या होऊ शकतात. मित्रांनो, शनी मंगळ युती ही नेहमी बाहेरच युद्ध करते असं नाहीये. त्या अंतर्मनात आणि बाह्य मनात एक युद्ध छेडत असते, आणि त्या युद्धातून तुम्हाला लक्षात येते की तुमचं कुठं चुकतंय. ती एक करेक्शन असते मनातल्या प्रवासावरती सुरू झालेली. लक्षात येईल तुम्हाला हळूहळू. अजून 11 मे पर्यंत तरी वेळ आहे शनी मंगळ युतीचा, आणि पुढं शुक्र बरोबर आहे 15 मे पर्यंत. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी घ्या, ज्या मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेल्या आहेत. ते कसं आहे, तुम्ही शरीर सांभाळू शकता, पण सध्या मन शांत ठेवणं जास्त गरजेचं आहे ना. नाहीतरी मग काय होतं, शरीर पण जास्त साथ देत नसतं. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगितल्या की नाही, ह्याच्यामध्ये अशा फारशा काही धक्कादायक घटना तुमच्या आयुष्यामध्ये नाही आहेत, पण जी वैचारिकता आहे त्या वैचारिकतेवरती ह्या ग्रहयोगांचा 101% परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मग तुम्ही कधी कधी फार चिकित्सेतून चुकीचा निर्णय घेऊ शकता, आणि सध्या तुम्हाला डायरेक्शन पण निर्णय घेण्याचं व्यवस्थित मिळत नाहीये. मग अशा गोंधळलेल्या परिस्थितीत मला असं वाटतं की माणसाने नेहमी स्तब्ध राहावं, कारण की बुधाचीही साथ नाहीये, तुमचा जो राशीस्वामी आहे, आणि शनी मंगळाचा द्वंद्व आहे, आणि शुक्र हर्षल युतीचा एक स्फोटक योग आहे. त्यामुळे अशा वेळेस कोणताही निर्णय तडकाफडकी न घेतलेला योग्य राहत असतो. आणि मग तुम्ही याच्यावरती आता पुढील 20 ते 22 दिवस चिंतन करा, आणि त्याप्रमाणे तुमच्या योजना तयार करा. उपाय काय करायचे असतील तर मी ह्याआधी बऱ्याच वेळा माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये कन्या राशी बाबतीत उपासना सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही करू शकता. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.